नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जे के बायसुधीर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 30 एप्रिल 2026च्या चालू घडामोडी आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो, जे की येणाऱ्या पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती तसेच सर्व सरळ सेवेमार्फत घेतल्या जाणाऱ्या MPC अशा सर्व परीक्षेसाठी आज आपण चालू घडामोडी घेऊन येत असतो. मित्रांनो, चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. आजचा पहिला प्रश्न आहे मित्रांनो, भारताचा नवीन आर्थिक वर्ष फायनान्शियल इयर कधी सुरू होते? तर मित्रांनो, जे काही भारताचं नवीन आर्थिक वर्ष आहे मित्रांनो 2026चं, ते कधी चालू होते मित्रांनो आर्थिक वर्ष? तर मित्रांनो, ते 1 एप्रिल या दिवसापासून भारताचं नवीन आर्थिक वर्ष सुरू होत असतं मित्रांनो, जे की फायनान्शियल इयर म्हणून आपण ओळखलं जातं. कारण की भारतात आर्थिक वर्ष म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च असते मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला दुसरा, 1 एप्रिल रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? तर मित्रांनो, 1 एप्रिल दिवशी असा कोणता दिवस आहे की आपण साजरा केला जातो? तर मित्रांनो, 1 एप्रिल आपल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झालेली आहे मित्रांनो. म्हणून आपण दरवर्षी 1 एप्रिल रोजी आपण RBIचा जो काही स्थापना दिवस साजरा केला जातो मित्रांनो. कारण की RBIची स्थापना मित्रांनो 1 एप्रिल 1935 रोजी झाली होती मित्रांनो. म्हणून आपलं ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. कारण की 1 एप्रिलला आपण RBIचा स्थापना दिवस आपण साजरा केला जातो. प्रश्न आपला पुढचा तिसरा, जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो, जो काही जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस आहे मित्रांनो, तर आपल्या भारतामध्ये कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो, त्याचा आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. कारण की 2 एप्रिलला आपण जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस आपण दरवर्षी साजरा केला जातो मित्रांनो. कारण की हा जो काही दिवस आहे मित्रांनो, कशासाठी साजरा केला जातो? ऑटिझमविषयी जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस आपण दरवर्षी 2 एप्रिलला साजरा केला जातो मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला चौथा, भारताने कोणत्या क्षेत्रात डिजिटल इंडिया उपक्रम सुरू केलेला आहे मित्रांनो? तर मित्रांनो, आत्ताच भारताने कोणत्या क्षेत्रामध्ये असं क्षेत्र कोणतं आहे की डिजिटल इंडिया हा उपक्रम सुरू केलेला आहे मित्रांनो? तर मित्रांनो, तंत्रज्ञान, म्हणून आपलं ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. कारण की जे काही तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजी या क्षेत्रामध्ये आत्ताच भारताने डिजिटल इंडिया हा उपक्रम चालू केलेला आहे मित्रांनो. कारण की जो काही डिजिटल इंडिया जो काही उपक्रम आहे मित्रांनो, कारण की डिजिटल सेवांचा विस्तार करण्यासाठी हा जो काही उपक्रम आहे मित्रांनो, भारताने या उपक्रम सुरू केलेला आहे मित्रांनो. म्हणून आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा पाचवा, भारतातील सर्वात मोठी IT कंपनी कोणती आहे? तर मित्रांनो, जी की भारतातली सर्वात मोठी IT कंपनी कोणती आहे? तर मित्रांनो, आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. TCS ही सगळ्यात भारतातली IT कंपनी आहे मित्रांनो. कारण की हिच्या ब्रँड जवळ 300+ आहेत मित्रांनो. म्हणून ही भारतातील सर्वात मोठी IT कंपनी म्हणून ओळखली जाते मित्रांनो. TCS ही भारतातील सर्वात मोठी IT कंपनी आहे मित्रांनो. सध्या 1 नंबरला भारतातील कंपनी म्हणून आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी योग्य. प्रश्न आपला 6वा, भारतातील स्टार्टअप इंडिया योजना कधी सुरू झाली? तर मित्रांनो, जे की भारतातील जो काही उपक्रम
स्टार्टअप इंडिया जी काही योजना सुरू केली ती मित्रांनो, ती आपली 2016 साली स्टार्टअप इंडिया ही योजना सुरू केली ती मित्रांनो. जी काही भारतामध्ये 2016च्या ज्यावेळेस मार्चच्या एंडिंगला ही स्टार्टअप इंडिया ही योजनेची घोषणा केली ती मित्रांनो. आणि म्हणून भारतातील स्टार्टअप इंडिया ही योजना आहे मित्रांनो 2016 सुरू झालेली आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल, कारण की स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू केली ती मित्रांनो स्टार्टअप इंडिया. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 7वा. आंतरराष्ट्रीय खाण जागरूकता कधी साजरा होतो मित्रांनो. तर मित्रांनो, जो काही आंतरराष्ट्रीय खाण जागरूकता दिवस मित्रांनो, आपण दरवर्षी 4 एप्रिलला आपण दरवर्षी आंतरराष्ट्रीय खाण जागरूकता दिवस आपण साजरा केला जातो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल, कारण की जो काही जागरूकता खाण दिवस आपण का साजरा केला जातो मित्रांनो, तर त्याचं मुख्य कारण आहे मित्रांनो, युद्धातील माहींबाबत जागरूकता वाढवण्यासाठी आपण खाण जागरूकता आंतरराष्ट्रीय दिवस आपण दरवर्षी 4 एप्रिल या दिवशी आपण साजरा केला जातो. प्रश्न आपला पुढचा. प्रश्न आपला 8वा. भारतातील पहिला AI सुपर कॉम्प्युटर कोणता आहे? तर मित्रांनो, जो काही AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जो की सध्याच्या मध्ये IT कंपनीमध्ये AIचा यूज केला जातो मित्रांनो. म्हणून भारतातील पहिला AI सुपर कॉम्प्युटर कोणता आहे? तर मित्रांनो, ज्याचं आपलं ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल, एअर अवान. हा जो काही AI निर्मित हा भारतातील पहिला सुपर कॉम्प्युटर आहे मित्रांनो. म्हणून आपलं ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल, कारण की जो काही AIचा सुपर कॉम्प्युटर आहे मित्रांनो, तो AI संशोधनासाठी विकसित केलेला आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा 9वा. राष्ट्रीय सागरी दिवस कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो, आपल्या भारतामध्ये जो की राष्ट्रीय सागरी दिवस कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो, आपला जो काही राष्ट्रीय सागरी दिवस आहे मित्रांनो, तो आपण 5 एप्रिलला दरवर्षी राष्ट्रीय सागरी दिवस म्हणून दिवस साजरा केला जातो. तर मित्रांनो, हा जो काही कशासाठी साजरा केला जातो मित्रांनो, तर मित्रांनो, भारताच्या समुद्री व्यापाराच्या स्मरणार्थ हा जो काही राष्ट्रीय सागरी दिवस आपण दरवर्षी 5 एप्रिलला साजरा केला जातो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 9वा. WHO मुख्य उद्देश काय आहे? तर मित्रांनो, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन याचा जो काही मुख्य उद्देश आहे मित्रांनो, आरोग्य क्षेत्राशी आहे मित्रांनो. तर मित्रांनो, म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल, कारण की जो काही आरोग्य क्षेत्रामध्ये जो काही जागतिक आरोग्य सुधारणा करण्यासाठी WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे जे की एक मुख्य काम करते मित्रांनो संस्था, की जी आरोग्य डिपार्टमेंटची आहे मित्रांनो, आणि ती जागतिक आरोग्य सुधारणासाठी सुद्धा काम करते. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा 11वा. भारताचे पहिले ग्रीन हायड्रोजन मिशन कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, भारतातील पहिलं जे काही ग्रीन हायड्रोजन मिशन हे मित्रांनो ऊर्जा या क्षेत्राशी संबंधित आहे मित्रांनो. भारतातील पहिले ग्रीन हायड्रोजन मिशन हे ऊर्जा क्षेत्राशी संबंधित आहे, कारण की स्वच्छ ऊर्जा निर्मितीसाठी हा जो काही प्रोजेक्ट आणण्यात आलेला आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. दररोज आपण असे डेली करंट अफेअरचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला दररोज सकाळी
7 वाजता तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला नक्कीच मिळते मित्रांनो. आणि आपला जो काही व्हिडिओ आहे मित्रांनो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच शेअर करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो.